हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवलं आपण उन्हाळा स्पेशलमध्ये मुलांसाठी हेल्दी असा आईस गोळा अगदी नॅचरल पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतलं होते तुम्ही टरबूज घ्यायचं आणि मार्केटमध्ये सध्या खूप असे टरबूज यायला लागले आहे. इथं आपण एक टरबूज आणि एक वाटी साखर घेतली होती. अगदी कमी साहित्यामध्ये हा आपल्याला आईस गोळा इथं तयार करायचा आहे आणि सर्वांच्याच घरात हे साहित्य असतं, साखर आणि टरबूज. अगोदर इथं टरबूज कापून घ्यायचं आणि आतमधला गर काढून घ्यायचा. आपण इथं आईस गोळ्यामध्ये कोणतंही केमिकल किंवा फूड कलर असा वापरलेला नाही. अगदी नॅचरल पद्धतीनं हा आईस गोळा तयार केलेला आहे. इथं आपण आता टरबूजाचा गर काढून घेतला होता. नंतर घ्यायचं ज्यूस भांडं, त्यामध्ये टरबूज टाकून द्यायचं आणि इथं आपल्याला अगोदर टरबूजाचं ज्यूस तयार करून घ्यायचं आहे. नंतर घालायची एक वाटी साखर घालायची. नंतर मिक्सरला लावून घ्यायचं आणि इथं आपण ज्यूस तयार करून घेतलं होतं टरबूजाचं. नंतर घ्यायचं एक पातेलं आणि एक चाळणी घ्यायची. नंतर गाळून घ्यायचं. ज्या टरबूजामध्ये बिया राहतात त्या वरती राहून जाईल आपल्या, त्यासाठी अगोदर गाळून घ्यायचं. आणि तुम्ही नंतर बघू शकता छान असा नॅचरल कलर आपल्याला इथं मिळाला होता. म्हणजे कोणतंही आपल्याला इथं कलर वापरायची गरज पडणार नाही. नंतर घ्यायचे प्लास्टिकचे ग्लास घ्यायचे. आपल्याला आईस गोळा बनवायचा होता म्हणून आपण इथं प्लास्टिकचे ग्लासचा वापर करणार आहे. आणि असं पूर्ण ज्यूस टाकून द्यायचं. अर्धा ग्लास इथं आपण ज्यूस टाकून घेतलं. नंतर लावून घ्यायच्या कॅरी बॅग. आणि आपल्याकडे खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या कॅरी बॅग घरामध्ये असतात, त्या कट करून घ्यायच्या आणि नंतर अशा लावून घ्यायच्या आणि असं रबरच्या साहाय्याने त्याला पॅक करून घ्यायचं. आणि सर्व असे ग्लास मी इथं पॅक करून घेतले होते. नंतर त्याला छोटं छिद्र करायचं, म्हणजे एक होल तयार करून घ्यायचा. आणि नंतर घालायची आईस कांडी टाकायची. आणि नंतर इकडं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि फ्रीजमध्ये 4 ते 5 तासासाठी आपल्याला हा आईस गोळा बनवण्यासाठी ठेवायचा आहे. नंतर फ्रीज मी असं वाढून दिलं होतं. आणि नंतर 4 ते 5 तासासाठी आपण फ्रीजमध्ये हे ठेवले होते आईस गोळे बनवण्यासाठी. नंतर काढून घ्यायचे.
आणि नंतर इथं आपले छान असे हे टरबूज आईस गोळे तयार झाले होते. आता इथं आपला आईस गोळा तर तयार झाला होता, पण आईस गोळा आपण जे पाण्यामध्ये डुबून खातो ते आपल्याला इथं बनवून घ्यायचं होतं. परत एकदा मी टरबूज कापून घेतलं आणि आतमधला गर काढून घेतला. परत आपल्याला इथं ज्यूस तयार करून घ्यायचं आहे टरबूजाचं. परत एकदा मिक्सरला लावून घेऊया. आणि आता इथं साखर घालायची नाही. अगोदर आपण 1 वाटी साखर घातलेली आहे आपल्या आईस गोळ्यामध्ये. इथं पण आपण ज्यूस तयार करून घेतलं. नंतर याला पण चाळून घ्यायचं एकदा. आणि छानपैकी हे पण आपलं आता इथं ज्यूस तयार झालं होतं. नंतर इकडं ग्लासमधून आईस गोळा काढून घ्यायचा. असं थंड पाण्यामध्ये टॅप करून घ्यायचा आणि नंतर आईस गोळा काढून घ्यायचा, म्हणजे आपला आईस गोळा तुटणार नाही. आणि इथं आपला छानपैकी असा आईस गोळा तयार झाला होता. आणि सर्व आईस गोळे इथं मी काढून घेतले. नंतर घ्यायचं ग्लासमध्ये टरबूज ज्यूस टाकून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये आईस गोळा टॅप करून नंतर तुम्ही असा आईस गोळा खाऊ शकतात. छान अशी बाहेरची फिलिंग येते. आणि इथं आपलं आईस गोळा तयार झाला होता. आणि नंतर मुलांनी पण छान असा हा एन्जॉय केला. आणि एकदम नॅचरल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने हा आईस गोळा आपण इथं बनवला होता. आणि तुम्हाला हा आईस गोळा कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक्यू.